नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरीत क्रूज टर्मिनलमुळे रोजगाराची दारं होणार खुली। 2030 पर्यंत जहाज बांधणी क्षेत्रात 70,000 रोजगार निर्मितीचे सरकारचे लक्ष्य। मंत्री नितेश राणे यांची माहिती। शिक्षक भरतीत स्थानिकांना 80% संधी द्या। आमदार प्रमोद जठार यांची सरकारकडे मागणी। रक्षाबंधनानिमित्त भारतीय टपाल विभागातर्फे माफक दरात देश विदेशात राखी पाठवण्याची सुविधा। राखी पाकिट योजनेला प्रतिसाद देण्याचं आवाहन। आणि रत्नागिरीत पावसाची पाठ, यंदा 19% तूट। तुरळक सरींचा अपवाद वगळता जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस नाही। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला द्या एक भव्य आणि अविस्मरणीय रूप। रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर इथे आपल्या सेवेत सज्ज आहे एसपी मॅरिनर्स हॉल। आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा, आकर्षक इंटेरियर आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी परिपूर्ण वातावरण। विवाह सोहळा असो, साखरपुडा, वाढदिवस, सत्कार समारंभ, बैठका किंवा कोणतेही छोटे मोठे शुभकार्य, प्रत्येक सोहळ्याला मिळेल दर्जेदार आणि अविस्मरणीय अनुभव। तुमच्या खास क्षणांचा विश्वासू साथी एसपी मॅरिनर्स हॉल, जिथे प्रत्येक कार्यक्रम बनतो खास। एसपी मॅरिनर्स हॉल, आरके केबल शेजारी, राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी। संपर्क 70 28 35 63 10 आणि 98 90 19 94 34। एसपी मॅरिनर्स हॉल, तुमच्या प्रत्येक आनंद सोहळ्यासाठी एक परिपूर्ण निवड। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरीमध्ये स्वतःचं क्रूज टर्मिनल असल्यानं भविष्यात स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली। ते आहे गोवा शिपयार्ड आहे, इथे मोठं येत आहे। इथे त्यांचा आता रस्त्यासाठी मी कालच MMB कडून त्यांचा एक रस्ता पाहिजे त्यांना प्रवेशाकडे, त्याच्यासाठी आम्ही निधीची तरतूद करून दिली। म्हणून शिपयार्ड म्हणून म्हणजे जहाज बांधणी ते धोरण जे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या महाराष्ट्रात आणलं पहिल्या 100 दिवसामध्ये, त्या धोरणाला आकर्षित होऊन असंख्य मोठ्यातले मोठे उद्योजक रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आता उद्याच मी सिंधुदुर्गामध्ये बोट बनवण्याच्या कारखान्याचं भूमिपूजन करतोय। तसंच तुमच्या रत्नागिरीमध्ये हे भगवती बंदर असो, गोवा शिपयार्ड असो, दिघीच्या इथे आम्ही विकास करतोय। प्लस आपल्या इथे 4 स्क्वेअर नावाचं इथे शिपयार्ड येत आहे मोठ्या प्रमाणामध्ये। 2030 पर्यंत ह्या जहाज बांधणी क्षेत्रातून 60 ते 70 हजार नोकऱ्या निर्माण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। त्या मार्गावर आम्ही त्या कामाला आम्ही लागलेलो आहे।
येत्या 2030 सालापर्यंत जहाज बांधणी क्षेत्रातून तब्बल 70,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचंही मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. क्रूज टर्मिनल आणि जहाज बांधणी क्षेत्राच्या माध्यमातून कोकणातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसंच ह्या आपल्या विविध जे बंदरं आम्ही आता विकसित करतोय, जहाज बांधणीचे प्रकल्प जे आणतोय, जेटी नवीन नवीन तयार करतोय, इथे क्रूज टर्मिनलपासून जलवाहतुकीचे पर्याय आम्ही इथे तयार करतोय. तुमच्या रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना या जहाज बांधणी आणि बंदर क्षेत्रामध्ये नोकऱ्या निर्माण होणार आहेत. म्हणून त्याहीसाठी मी आमच्या लोढा साहेबांची जे आमचे कौशल्य विकास मंत्री आहेत, मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे की त्या बाबतीमध्ये कौशल्य विकासाचे विविध कार्यक्रम की बंदर क्षेत्रामध्ये कुठल्या नोकऱ्या आहेत, कुठले स्किल आम्हाला लागतात, त्याही बाबतीच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आणि सेमिनार घेणार आहोत. मी रत्नागिरीच्या पण तरुणांना सांगेन, नुसतं बघत बसू नका, बघा बंदर येतोय, बघा भगवती बंदर, असं नाही. त्याच्याबद्दल माहिती घ्या, स्किल डेव्हलप करा, स्किलची माहिती घ्या, कुठल्या प्रकारची नोकरी असेल, कुठल्या प्रकारची स्किल मला लागेल त्याची तयारी करा, मार्गदर्शन घ्या, ट्रेनिंग घ्या. इकडे रत्नागिरीमध्ये जे प्रकल्प माझ्या बंदरचे खात्यातून येतील ते सगळ्या रत्नागिरीच्याच माझ्या तरुणींना भेटणार आहे. हा तुमच्या माध्यमातून त्यांना शब्द देतो. दरम्यान मराठा आरक्षण देणारे सरकार आमचे आहे असं सांगत नितेश राणे यांनी सरकार सर्व समाज घटकांसाठी काम करत असल्याचा दावा केला. हिंदू समाजाला ताकद देण्यासाठीही हे सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठा आरक्षण देणारे आमचे देवेंद्र फडणवीसांचंच सरकार होतं, ते पण टिकणारं. आणि म्हणून आमचं असं मत आहे की हिंदू समाजामध्ये कोणीच जातीमध्ये भांडू नये, प्रत्येकाने हिंदू म्हणून पुढे यावं. प्रत्येक जातीला त्याच पद्धतीचं ताकद आरक्षणाच्या माध्यमातून असो, सोयीसुविधाच्या माध्यमातून असो, महामंडळाच्या माध्यमातून देण्यासाठी आमचं सरकार शब्दापलीकडे कृतीतून दाखवून आलेलं आहे. आज प्रत्येक ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, धनगर समाज असो, प्रत्येकाला जेवढं देवेंद्रजींच्या सरकारने दिलं, अजून कुठल्या सरकारने दिलं, कोणीतरी माझ्यावर डिबेट करावं, बसावं माझ्यावर स्टेजवर. आणि म्हणून प्रत्येक समाजाला हिंदू म्हणून, हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे ना, म्हणजे हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी ज्या गोष्टी लागतील ते सगळं आमचं सरकार करत आहे. रत्नागिरीतील क्रूज टर्मिनल आणि जहाज बांधणी क्षेत्राच्या विकासामुळे भविष्यात स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासोबतच तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतील डीएड आणि बीएड सुशिक्षित बेरोजगार शिक्षकांच्या प्रश्नावर आमदार प्रमोद जठार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शासकीय विश्रामगृहात डीएड बीएड सुशिक्षित बेरोजगार शिक्षकांच्या प्रतिनिधींनी आमदार प्रमोद जठार यांची भेट घेतली. यावेळी स्थानिक उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली. आपल्याकडे डीएड बीएड जी मंडळी आहेत त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. मी तुमच्याकडे डाटा सांगतो तुम्हाला 2 की झेडपीच्या 1314 शाळा आहेत झेडपी सिंधुदुर्गात. एकूण शिक्षक आहेत 4500 सिंधुदुर्गात. स्थानिक लोक 20% आहेत फक्त, आणि बाहेरची मंडळी 80%. रत्नागिरी जिल्हा, मी सकाळपासून सगळी माहिती घेतली. झेडपीच्या शाळा आहेत 2363 पहिली ते 7वी पर्यंत. एकूण शिक्षक आहेत 5543. स्थानिक शिक्षक जे आहेत ते 30%. 70% अजून बाहेरची मंडळी आहेत. बाहेरची म्हणजे महाराष्ट्रातल्या कोकण सोडून येतं. एकूण विद्यार्थी आहेत 55,597 आणि सिंधुदुर्गात जवळजवळ 35,000 विद्यार्थी आहेत. आता आमचा प्रश्न असा आहे, आमची मागणी अशी आहे सरकारकडे, जी मी कालच्या विधान परिषदेच्या अधिवेशनात केली, आता मी पुन्हा ह्या अधिवेशनामध्ये करणार आहोत. आणि त्या अधिवेशनाच्या मधल्या काळामध्ये आम्ही सगळे बालगोपाळ मंडळी, त्यांचे नेते मंडळी, आम्ही सगळे मंडळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी प्रामुख्याने या भागामध्ये आमचं मागणं असं आहे की जवळजवळ 1,00,000 मुलं प्राथमिक शिक्षण घेतात. किती? ॲव्हरेज 1,00,000 मुलं घेतात. 10,000 शिक्षकांची पदं आहेत, म्हणजे 10%. किती? 10,000. जवळजवळ 3,500 ते 4,000 शाळा आहेत. बघा, मी स्टॅटिस्टिकली परफेक्ट सांगतो. आमचं मागणं असं आहे की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मोठे उद्योग येत नाही. ठीक आहेत, आपले उद्योगमंत्री आणतायत, सिंधुदुर्गातले पालकमंत्री आणतील तेव्हा आणतील,
जसं रिफायनरी येता येतं राहिलं, अणुऊर्जा येता येतं राहिलं, अशा अनेक आणण्या प्रयत्न चालू आहेत. आमचं काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही. ते उद्योग यावेत व्हावेत. उद्योग जरी आला तरी तो येऊन पुन्हा रोजगार द्यायला 2, 4, 5 वर्ष लागतात. तेवढ्यात एक पिढी निघून जाते, पुरं बार होतात. शिकलेला पोरगा 35-40 वर्षाचा होऊन जातो आणि मग तो नोकरीला मुकतो. आमचं पत्रकार मंडळी असं म्हणणं आहे आज तुमच्या माध्यमातून सरकारला आणि तिथल्या स्थानिक मंडळीला, जे सिंधुदुर्गात मी काल म्हणलं की सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आमची ही 1 लाख पोरं शिकतात. ही 1 लाख पोरं इथल्या स्थानिक जनतेची मुलं आहेत, ती इथे शिकतात म्हणून 10,000 शिक्षकांची पदं निर्माण झाली. ही पदं आमची लोक गावात राहतात. सिंधुदुर्ग रत्नागिरीतली स्थानिक मंडळी सगळे शेतकरी जे काय आहेत ते, त्यांच्यामुळे 1 लाख मुलं इथे जन्माला आली आणि ती शाळेत जातात. त्यांच्यामुळे ही पदं निर्माण झाली. तुम्ही रोजगार आणाल तेव्हा आणाल, उद्योग आणाल तेव्हा आणाल, पण किमान या 10,000 पदांवरती पहिला हक्क सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या मूळ जनतेच्या पोराबाळांचा आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार प्रमोद जठार यांनी आगामी शिक्षक भरती प्रक्रियेत किमान 80% भरती स्थानिक सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांमधून करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचं स्पष्ट केलं. तसं आमची मागणी आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरी हा डोंगराळ भागामध्ये येतो. एक डोंगराळ सह्याद्री आहे आणि दुसरा समुद्र आहे, CRZ आहे. म्हणून अशा भागामधल्या मुलाबाळांसाठी, या भागातल्या पोरांना रोजगारासाठी आज 80% घरं बंद आहेत, ती पुन्हा उघडावीत. रोजगार मोठ्या प्रमाणात येत नाहीत. भात शेतीला जागा शिल्लक राहिली नाही, खारफुटीमुळे, वनसंज्ञेमुळे, फॉरेस्टमुळे, वनसंज्ञामुळे, आकारपडामुळे, बंधारे फुटून जमीन खारबाधित झाल्यामुळे आमचा आंब्यावरती खार पडते. आंबाचं उत्पन्न कमी होत चाललं आहे. काजू आमच्याकडे आता अडचणीत आला आहे. 50% काजू ब्राझीलमधनं येतो, इथे होत. या सगळ्या अडचणीवरती गावामध्ये आमचा कोकणी माणूस राहत नाही, मायग्रेट होतो. त्यामुळे त्यांची मुलं बाळं इथे नाहीत, शाळा ओस पडत चालल्या. याला रामबाण उपाय म्हणजे आमची 10,000 पदं आम्हाला परत द्या. एका शिक्षक या जिल्हा परिषदेच्या शाळा या विभागातली ZPची ग्रामविकासातनं होणारी भरती, अशाच मग महसुली भरत्या आहेत, आरोग्याच्या भरत्या आहेत. ग्रामसेवकापासून तलाट्यापासून त्या अगदी आरोग्याच्या ज्या क वर्ग आणि इतर वर्ग जो आहे क्लास 1 क्लास 2 सोडून बाकी सगळ्या भरत्या, या सगळ्या भरत्या जिल्हा सहवर्ग म्हणून झाल्या पाहिजे असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी आमचा लढा आहे. त्यासाठी आमची सगळी D.Ed B.Ed बेरोजगार सेना तयार आहे की नाही? आहे, शाबाश, तयार आहे. अशी सिंधुदुर्गात तयार आहेत. एकच मिनिट संपवतो. प्राथमिक अशा ह्या सगळ्यांसाठी आमचा एल्गार आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारचं बिल आणणं असा आमचा आग्रह आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही, आमचे दोन्ही पालकमंत्री या सगळ्यांपर्यंत आणि शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री या सगळ्यांना आम्ही भेटणार आहोत. शिक्षक आमदारांना आम्ही भेटलेलो आहोत आणि आमच्या हक्काची, आमच्या पोराबाळांमुळे निर्माण झालेली, आमच्या महसुलीसाठी ही पदं निर्माण झाली तिथली, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्याव्यात एवढ्यासाठी आमचा हट्ट आहे, आग्रह आहे. पुन्हा आमची 80% घरं उघडावीत असा आमचा आग्रह आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबा घाटातून तब्बल 9 दिवसांनंतर SD बस वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. देवरुख लातूर ही पहिली SD बस आंबा घाटातून रवाना झाली. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अतिवृष्टीमुळे आंबाघाट परिसरात दरडी कोसळून रस्ता खचला असून रस्त्याला भेगा पडल्यानं गेल्या 9 दिवसांपासून वाहतूक बंद होती। या पार्श्वभूमीवर राजापूरचे शिवसेना आमदार किरण सामंत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी आंबाघाटाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र करपे, पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास साळके, तहसीलदार अमृता साबळे तसंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान प्रशासनानं दिवसा पोलीस बंदोबस्तात एसटी बस वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे। त्यानुसार देवरुख लातूर ही एसटी बस आंबाघाटातून पुन्हा धावली। एसटी वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता। खासगी वडाप वाहनांकडून प्रवाशांकडून जादा भाडं आकारलं जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या। त्यामुळे एसटी सेवा सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र आंबाघाटातील परिस्थिती अद्याप पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही। रस्ता खचलेल्या भागाचं माती परीक्षण करण्यात आलं असून पावसाचा जोर कायम असल्यानं प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। सुरक्षेच्या कारणास्तव अवजड वाहनांची वाहतूक अद्याप पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या भावांना राखी पाठवण्यासाठी भारतीय टपाल विभाग सज्ज झाला आहे। भारतीय डाक विभागाच्या वतीनं विशेष राखी पाकिट योजना सुरू करण्यात आली असून माफक दरात देशभरासह जगभरात राखी पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे। नमस्कार, आपल्याला माहितीच आहे की आता 28 ऑगस्टला आपल्याकडे रक्षाबंधन साजरा होणार आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की भाऊ आणि बहिणीचं एक अतूट नातं आणि त्यामध्ये इमोशन्स आहेत। परंतु नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्तानं भाऊ बहीण हे वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे हे राखी पोचवण्याचं जे काम आहे ते टपाल विभाग अधिक कार्यक्षमतेनं या ठिकाणी करत आहे। मागच्या वर्षी 18,852 एवढ्या राखी पाकिटं रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेरच्या ठिकाणी गेली व 28,000 राखी पाकिटं ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वितरित झाली। तर यावर्षीसुद्धा भारतीय डाक विभाग हा रक्षाबंधनासाठी पूर्णपणे सज्ज असून आमच्याकडे वॉटरप्रूफ राखी कवर हे फक्त 12 रुपये उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे राखी परदेशामध्ये पाठवण्याची म्हणजे जगभरातल्या कानाकोपऱ्यात कुठेही जर राखी पाठवायची असेल तर भारतीय टपाल विभाग हा नेहमीप्रमाणे सज्ज आहे। तर माझं सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे की या राखी कवरचा भारतीय टपाल विभागाच्या मार्फत त्यांनी या ठिकाणी फायदा घ्यावा। आम्ही एक राखी जवानांसाठी हा सुद्धा उपक्रम राबवलेला आहे। त्यामार्फत जवळजवळ 1000च्या वरती राख्या या भारतीय जवानांसाठी गेलेल्या आहेत। त्याचप्रमाणे परदेशामध्ये सुद्धा जवळजवळ 150पेक्षा जास्त राखी कवरचे फक्त रत्नागिरीतून गेलेले आहेत। त्यामुळे राखीसाठी भारतीय डाक विभाग हा आपल्यासाठी एक योग्य आणि उत्तम पर्याय आहे, याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। थँक्यू। जिल्ह्यात पावसानं पुन्हा पाठ फिरवल्याचं चित्र आहे। तुरळक सरींचा अपवाद वगळता जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस होत नसल्यानं नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे।
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पावसाची तब्बल 19% तूट असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत जिल्ह्यात 87.92% पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ 68.85% पाऊस झाला आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 14.34 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र पावसाचा जोर कायम नसल्यानं अपेक्षित पर्जन्यमान अद्याप झालेलं नाही. पावसाची ही तूट कायम राहिल्यास शेती, पाणीसाठे आणि आगामी पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात पावसाची स्थिती कशी राहते याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरीत क्रूज टर्मिनलमुळे रोजगाराची दारं होणार खुली. 2030 पर्यंत जहाज बांधणी क्षेत्रात 70,000 रोजगार निर्मितीचे सरकारचे लक्ष्य. मंत्री नितेश राणे यांची माहिती. शिक्षक भरतीत स्थानिकांना 80% संधी द्या. आमदार प्रमोद जठार यांची सरकारकडे मागणी. रक्षाबंधनानिमित्त भारतीय टपाल विभागातर्फे माफक दरात देश विदेशात राखी पाठवण्याची सुविधा. राखी पाकिट योजनेला प्रतिसाद देण्याचं आवाहन. आणि रत्नागिरीत पावसाची पाठ, यंदा 19% तूट. तुरळक सरींचा अपवाद वगळता जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस नाही. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.